मधुरा भाग 3. या कथेचे सुपरफॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. कोणतेही कंपल्शन नाहीये. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनीच करायचे आहे. नेहा मधुराचा स्कार्फ जोरात खेचते. तसे मधुराचे दाट काळेभोर केस तिच्या कमरेखाली पडतात. नेहा रागातच मधुराचा हात पकडून सर्व बघत असतात तिकडेच तिचा चेहरा फिरवते. सर्वजण तिला पाहतच बसतात. आकाशात जशी वीज चमकावी तसा तिचा चेहरा चमकत असतो. तिचं सौंदर्य पाहून सर्वजण तिच्याकडे एकटक पापणी न लावता पाहतच राहतात. तिचा गोरा चेहरा, चमकदार तेजस्वी काळेभोर डोळे, शरीराची ठेवण खूपच छान. टोकदार नाक, काळेभोर लांब केस, कोणाचीच नजर तिच्यावरून हटत नव्हती. वाव, किती सुंदर आहे, असेच शब्द सर्वांच्या तोंडातून निघत होते. नेहा तर पाहतच बसली. कबीरला तर मधुराला पाहता क्षणी काळजामध्ये धस्स झाले. आजपर्यंत एवढी सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात आलीच नव्हती. खूप साऱ्या मुली त्याने पाहिल्या होत्या, पण मधुराला पाहून तो तिला पाहतच राहिला. ती खूप वेगळी होती, पण सर्वांना समोर बघून तो स्वतःला सावरतो. मधुरा खूप घाबरलेली असते. ती तशीच धावत तिच्या रूममध्ये जाते आणि मनसोक्त रडून घेते. इकडे नेहा डॅडला बोलते, डॅड, शी इज सो ब्युटिफुल. तू काय बोलला होता की ती कुरूप आहे म्हणून? आता रिचाही बोलणार असते. ते समजून विकास सर सर्वांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून स्वतःच पटकन मधुराबद्दल सांगायला सुरू करतात. ती आली तेव्हा कामाशी मतलब ठेवा, चेहरा दाखवणार नाही असंच आमचं ठरलं होतं. ते नेहाला बोलतात, पण डॅड, ती किती सुंदर आहे, जणू काही परीच. एवढं सौंदर्य मी तर पहिल्यांदाच पाहत आहे. हा, मुली सुंदर असतात, पण ही अप्रतिम आहे. थोड्या वेळाने सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. कबीर पण त्याच्या रूममध्ये निघून जातो, पण तिचा तो तेजस्वी चेहरा त्याच्या नजरेतून जातच नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत तिचं सौंदर्य उभे राहते. किती सुंदर आहे ती. मी आतापर्यंत एवढी सुंदर मुलगी पाहिलीच नाही. कोण आहे ती? एवढी सुंदर आहे, मग ती इथे काय करते? सर्वंट बनून का राहते? कुठून आली ती? कित्येक महिने उलटून गेले ती इथे आले आहे त्याला. मला कसं काहीच माहिती नाही तिच्याबद्दल? मला पाहावेच लागेल. तिची सर्व इन्फॉर्मेशन काढावीच लागेल. एका क्षणातच ती माझ्या नजरेत भरली. मला खूप आवडली ती. पण ती इथे का राहते आणि अशी चेहरा लपवून का राहते? असे अनेक प्रश्न कबीरला पडलेले असतात. काही केल्या तिचा तो चमकदार चेहरा त्याच्या नजरेतून जातच नसतो. बघता क्षणी तो तिच्या प्रेमातच पडलेला असतो. इकडे मधुराची धडधड वाढलेली असते. आता काय होईल, सर्वजण कसे रिॲक्ट करतील याचीच तिला फारच भीती वाटत होती. मला इथून जावे तर लागणार नाही ना? माझं शिक्षण अर्धवट तर राहणार नाही ना? असा विचार करून ती घाबरून गेली होती. तिला आता काहीच सुचत नव्हते. समोर लख्ख काळोख दिसत होता. तिला माहिती होतं तिला पाहिल्यावर सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळतील. शेवटी तिला जे नको होतं तेच झालं. देवा, तू मला एवढं सुंदर कशाला बनवलं की माझ्या सौंदर्याची मलाच भीती वाटते.
या सौंदर्यापायी मला कोणी काही केले तर? मला फारच भीती वाटते देवा. त्या दिवशी मधुरा रूममधून बाहेर आलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने तिची सर्व कामे केली. मनातून तर ती खूपच नर्वस होती. आज परत तिने तिचा पेहराव जसा पहिले करायची तसाच केला होता. ती किचनमध्ये काम करायला गेली. आता कबीर रूममधून खाली आला. आज मधुराला कोणीच काही बोलले नाही. सर्वांनी एकत्र नाश्ता करून आपापल्या कामाला सर्वजण निघून गेलेत. पण आज कबीर बंगल्यातील सर्व CCTV फुटेजवर लक्ष ठेवून होता. आता त्याला मधुरावर नजर ठेवायची होती, कारण त्याच्या मनात ती भरली होती. तो CCTV फुटेजमध्ये पाहत होता. मधुरा घरातील सर्व कामे उरकून 12 नंतर घरातून बाहेर पडली. एवढे त्यांनी पाहिले. पुढे काय? त्यांनी कोणाला तरी फोन केला आणि तिचा पाठलाग करायला लावला. तर त्याला समजले की मुंबईतील नंबर 1 त्यांच्याच कॉलेजमध्ये मधुरा BCom करत आहे. त्याला थोडे आश्चर्य वाटले. आज तो ऑफिसला जाऊन लवकर घरी आला होता. आता तो हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता. थोड्या वेळाने मधुरा कॉलेजवरून घरी आली तेव्हा कबीरने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच वेळी तिने पण त्याच्याकडे पाहिलं. का कोणास ठाऊक, पण एक वेगळीच भावना मनाला स्पर्शून गेली तिच्या. तो आपल्याला आज वेगळ्याच नजरेने पाहतोय असं क्षणभर तिला वाटून गेलं. पण तो असं कधीच करणार नाही ही भावना जास्त गडद होती. ती पटकन तिच्या रूममध्ये गेली. कबीर तिला मागून पाहत होता. आज परत हिने तसेच कपडे घातलेत. मलाच काहीतरी करून तिला असे कपडे घालण्यापासून थांबवायला हवं. नाहीतर मी तिला कसं पाहू शकेन? आता माझं खूप मन झालंय तिला पाहण्याचं. मला आता तिचा चेहरा पाहायचा आहे. तिला पाहिल्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. तो कोणाला तरी फोन लावतो आणि फोनवर काहीतरी बोलून फोन ठेवतो. त्याने त्याच्या मित्राला फोन केलेला असतो. आजच रात्री 8 वाजता तो आपल्या रूममध्ये त्याच्या फेवरेट मित्राला बोलवतो आणि दोघेजण छोटीशी पार्टी करत असतात. आज डिनरसाठी कबीर खाली येणार नसतो. त्याने रूममध्येच डिनर मागवलेला असतो आणि डिनर सर्व करण्यासाठी मधुराने यावं असं त्यांनी कॉल करून सांगितलेलं असतं. ठरल्याप्रमाणे त्याचा मित्र बेस्ट फ्रेंड येतो. मधुरा जेवण घेऊन रूममध्ये येते. तिच्याबरोबर आणखी एक लेडी सर्वंट असते. तो मधुराला जेवण सर्व करण्याचा इशारा करतो. मधुरा ओके सर म्हणून जेवण सर्व करायला घेते. ती त्याच्याजवळ येते, जेवण सर्व करू लागते. या अगोदर तिला पाहण्याचा त्याला कधीच मोह झालेला नसतो, पण आज त्याला तिला पाहायचं असतं. जेवण सर्व करत असताना तिच्या हाताची बोटं फक्त त्याला दिसतात. एकदम नाजूक, सरळ, लांब, पातळ बोटं असतात आणि नखांना लाल कलरची नेलपेंट लावलेली असते. त्याच्या मनात क्षणभर विचार येतो, हिच्या हाताची बोटं इतकी सुंदर आहेत तर ही किती सुंदर असेल. मला व्यवस्थित पाहायला मिळाली नाही ती. मला पाहायचं आहे तिला.
तो बेचैन होतो. तो स्वतःवर कंट्रोल करत त्याच्या मित्राला समीरला बोलतो, चल चालू कर मित्रा जेवण. त्याच क्षणी मधुरा रूममधून बाहेर जाण्यासाठी निघते. तसा कबीर तिला आवाज देतो, ए हॅलो, मी तुला जायला नाही सांगितले. जोपर्यंत आमचं जेवण होत नाही तोपर्यंत तुला इथेच उभं राहायचं आहे. तिचा नाईलाज असतो. ओके सर म्हणून ती तिथेच उभी राहते. कबीर जेवायला मुद्दाम लेट करत असतो. त्याचा मित्र समीर त्याला बोलतो, कबीर तिला जाऊ दे, बिचारी कधीपासून उभी आहे. कबीर बोलतो, सर्वंट आहे ती, तिचं कामच आहे आपल्याला मदत करणे. अरे हो, पण ती पण एक माणूसच आहे, समीर बोलतो. कबीरने आज सकाळपासून चांगलंच तिला नोटीस केलेलं असतं. सकाळी ती 5 वाजता तिच्या रूममधून बाहेर पडते. तिचं सर्व आवरून ती 6 वाजता सर्वांच्या रूमची साफसफाई करते. तोपर्यंत 8 वाजतात. त्यानंतर ती किचनमध्ये जाते. किचनमध्ये ती 10 वाजेपर्यंत उभी असते. थोडा वेळही ती बसत नाही. नंतर ती तिचा नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये जाते. नाश्ता ती तिच्याच रूममध्ये बसून करते. दुपारचा डब्बा तिने भरलेला असतो, पण गडबडीत डब्बा ती किचन कट्ट्यावर विसरते. ते कबीरने CCTV फुटेजमध्ये पाहिलेले असते. म्हणजे सकाळपासून ती फक्त नाश्त्यावरच आहे ते त्याला माहिती असते आणि त्यात आता तो तिला अजून उभा करून ठेवतो. जेवण करता करता समीरला कोणाचा तरी अर्जंट कॉल येतो. चल मित्रा, जावं लागेल, सॉरी बोलत समीर निघून जातो. आता मधुरा आणि कबीर रूममध्ये दोघेच राहिलेले असतात. कबीरला मधुराचे नाव माहिती नसते, कारण या अगोदर तिचे नाव विचारण्याचा कधी प्रश्नच नव्हता. पण आता त्याला तिचं नाव माहिती करून घ्यायचं होतं. ए हॅलो, तुझं नाव काय आहे? कबीर मधुराला विचारतो. मधुरा. मधुरा नाव आहे माझं, ती थोडं अडखळत बोलते. ओके, कबीर बोलतो. आता ओके मधुरा, हे सर्व तू खाली घेऊन जाऊ शकते. मधुरा 2 तासांपेक्षा जास्त एका जाग्यावर उभी असते, त्यामुळे ती अवघडलेली असते. कबीर उठतो तशी ती एक उसासा सोडते. लगेच भांडी उचलण्यासाठी पुढे सरकते. तर कबीर मनात बोलतो, ही हे सर्व घेऊन खाली गेल्यावर मी हिला कसे पाहू शकेल? काहीतरी कर कबीर पटकन. बोलायचं म्हणून कबीर बोलतो, आता तू अजून असेच कपडे घालत आहेस? इतर सर्वांसारखे कपडे कधीपासून घालणार आहेस? ती काहीच न बोलता कबीर समोरून पटकन निघून जाण्यासाठी घाई करत असते. ती काहीच उत्तर देत नाही हे बघून कबीरला राग येतो. हाताच्या मुठी आवळतो तो. मी तुझ्याशी बोलत आहे, तू खूपच घमेंडी दिसत आहेस. मालकाशी कसे बोलावे हे साधं तुला कळत नाही? ती बोलते, सॉरी सर. तेवढ्यात तो तिचा हात पकडून मागच्या बाजूला जोरात फोल्ड करतो. मधुरा कळवळते, प्लीज सर, खूप दुखतंय, प्लीज सोडा ना. सॉरी. दरवेळी तुझी सॉरी काम नाही करणार. तुझ्या तोंडावरचा स्कार्फ काढ. सर, मी काढेन नंतर, प्लीज मला सोडा, खूप दुखतंय. ती कळवळते, पण आता कबीरचं तिच्या कळवळण्याकडे लक्षच नसते. त्याला काहीही करून तिच्या तोंडावरचा स्कार्फ तिला काढायला लावायचा असतो. कबीर बोलतो, स्कार्फ पटकन काढ.
सर प्लीज काढते मी, मला पहिलं सोडा. नाही सोडणार, कबीर बोलतो. आमच्याकडे राहून आमचे रूल्स फॉलो करत नाहीस तर कशाला राहते आमच्याकडे. मधुरा वेदना सहन करत असते, पण स्कार्फ काढण्यासाठी तिचा हात स्कार्फकडे जात नाही. प्लीज सर, सोडा मला, एवढेच ती बोलत असते. कबीर मनात बोलतो, मी हिला इतकं हर्ट करतोय तरीही स्कार्फ काढत नाही. किती सहनशील आणि हट्टीही आहे ही. आता तो त्याच रागात मधुराचा हात जोरात पिलगटतो. ती आणखीनच कळवळते, आई ग. आता मात्र तिला हुंदका अनावर होतो आणि ती जोरात रडू लागते. पण कबीरला काहीही फरक पडत नाही असं तिला दाखवतो तो. आता मात्र तिला वेदना असह्य होत असतात. सांग, स्कार्फ काढतेस की नाही. आणि तो हाताची बोटे आणि तो तिचा हात खूपच ताकद लावून पिळगळत असतो. तिला आता वेदना असह्य झालेल्या असतात, त्या सहन होत नाहीत तिला. माझा हात तुटेल की काय आता असं तिला वाटू लागतं. ती पटकन एका हाताने स्कार्फ काढते. तसा कबीर तिचा हात सोडतो आणि तिलाच पाहू लागतो. ती हात पुढे घेते तसा कबीर बोलतो, मुली, हे जॅकेट पण आत्ताच काढ माझ्यासमोर. ती घाबरून काढते. तिचा कमनीय बांधा त्याला खूपच भावतो, पण ती घाबरली आहे हे त्याला कळत होतं, म्हणून तो तिच्याशी जास्त काही बोलत नाही. आणि तसंही त्याला आता फक्त तिलाच पाहायचं होतं. तिला पाहून तो मनोमन खुश झाला होता. तो ते जॅकेट घेतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो. लक्षात ठेव, इथून पुढे अशी समोर आलीस तर याहून वाईट अवस्था करेल, समजलं. ती होकारार्थी मान हलवते. परत जेवणाच्या प्लेट्स उचलायला फिरते. तो तिला बसायला सांगतो, खुर्चीवर बस, थोडा वेळ आराम कर. कबीर मधुराला बोलतो. तो आता किती रूढ वागला होता त्याचे त्याला वाईट वाटत असते, पण मनात बोलतो, असं वागणं पण जरुरी होतं, नाहीतर हिने माझे ऐकलेच नसते. आणि एक ग्लास पाणी तिच्यासमोर पकडतो. ती कबीर मधुराला बोलतो. मधुरा पीत नसते. तसा कबीर जोरात ओरडतो, पी. मधुरा दचकून पिते. मधुरा पूर्ण ग्लास पाणी एकाच वेळेस संपवते. तो कॉल करून एक प्लेट जेवण मागवतो आणि टेबल क्लीन करून घेतो. मधुरा खूप घाबरलेली असते. तिचं शरीर थरथरत असते. टेबलवर जेवणाची प्लेट येते. तो बोलतो, जेव आता. मधुरा, मी जेवेन नंतर, ती घाबरतच बोलते. कबीर बोलतो, नंतर जेवणार तर आत्ताच जेव. धारदार शब्दात तो तिला बोलतो. नाही तर, बोलतो तो तशी ती घाबरते. ती काहीच न बोलता जेवायला सुरुवात करते. ती खाली मान घालून जेवण जेवत असते. तो एक टक तिच्याकडे बघत असतो. मधूनच ती मान वर करते आणि हळूच त्याच्याकडे बघते तर तो तिलाच पाहत असतो. ती जेवण पटकन संपवण्यासाठी वचावचा खात असते. त्यामुळे तिला जोरात ठसका लागतो. ती खोकू लागते. हा परत तिच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडतो. सावकाश जेव बोलतो तिला. कुत्र मागे लागल्यासारखं काय खातेस? जरा सावकाश खा आता. ती परत जेवू लागते. कबीर तिचा चेहरा त्याच्या नजरेत भरून घेत असतो. जेवताना तिचे हळूवार हलणारे लाल ओठ, तिचा गोरा रंग, तिच्या डोळ्यांच्या वर खाली होणाऱ्या सुंदर पापण्या,
सुंदर चमकदार हरणीसारखे काळेभोर टपोरे डोळे. तो, ओ गॉड, हिच्यात तू सौंदर्य भरभरून दिले आहेस. तिच्यात कशाचीच कमी दिसत नाही त्याला. सौंदर्याची खाण आहे ही. जणू एक राजकुमारी असल्यासारखी वाटते. तो हरवलेला असतो तिच्यात. तेवढ्यात ती त्याला आवाज देते, सर झालं माझं, मी जाते. तो तिच्या आवाजाने भानावर येतो. पण आता त्याला काही कळायच्या आतच तिची प्लेट घेऊन त्याचा होकार येण्या अगोदरच पटकन तिथून निघून जाते ती. कबीर स्वतःशीच पुटपुटतो, अरे यार, गेली पण ही. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.